भरधाव कारची दुचाकीला धडक, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. टाकळी शिवारात आकाशवाणीसमोर अपघात. परभणी प्रतिनिधी मनोज टाक. जिंतूर परभणी मार्गावरील टाकळी शिवारातील आकाशवाणी केंद्रासमोर शुक्रवारी 17 जुलै सायंकाळी सुमारे 7:30 वाजणाऱ्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोलीस कर्मचारी विकास विश्वनाथ खैरे राहणार कौसडी तालुका जिंतूर हे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार विकास खैरे हे दिवसभराची शासकीय ड्युटी आटपून MH22BD 6967 क्रमांकाच्या दुचाकीवरून आपल्या गावी कौसडीकडे परतत होते. त्याचवेळी MH22BK 2230 क्रमांकाची विको कंपनीची चारचाकी गाडी टाकळीहून परभणीकडे जात असताना समोरासमोर येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की विकास खैरे हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी विकास खैरे यांना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अपघातानंतर चारचाकी वाहन चालक गजानन रावसाहेब कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात आवश्यक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण व इतर बाबीची तपासणी सुरू आहे.